महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही परभणी महानगरपालिकेमध्ये निश्चित विजय संपादन करू. महाविकास आघाडी म्हणून शिवसेना आणि काँग्रेस आमच्या दोघांची महापालिकेमध्ये सत्ता येणार आहे. आणि भाजपला उगाच गप्पा नाही हाणायच्या. भाजपची माणसं किती, बोलता किती, अरे सत्तेला जेवढे लागते तेवढे उभे नाहीत तुमचे. कुठून ढेकळातून तुमचा महापौर होणार आहे? फक्त हे दिशाभूल करण्याचं काम चालू आहे. त्याला वाटते बाबा आपले 7-8 होते, 4-2 वाढले तर आपली इज्जत वाचल, एवढ्याचाच केविलवाना प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी महापौर उबाटाचाच होणार, महाविकास आघाडीचाच होणार. मुंबईतला नागरिक हा मराठी माणूस हा शिवसेनालाच मानणारा आहे. म्हणून मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारालाच मतदान होईल. कारण तिथं ठाकरे परिवाराशी बांधिलकी आहे सामान्य नागरिकांची. कारण आतापर्यंत मुंबईत जे काही लोकांच्या हितासाठी कामं झालीत, प्रत्येक गोष्टीतली असेल तर ती फक्त शिवसेनेमुळे झालेली आहेत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आदेशानं झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाशिवाय तिथं काय होणं शक्य नाहीये. आज त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे असे म्हणणारे डुप्लिकेट लोकांनी पार्ट्या हिसकावून घेऊन चालू आहे त्यांचा प्रकार. पण सामान्य मतदार हा मुंबईचा सुशिस्त आहे आणि तो जागरूक आहे. कोणाला मतदान करावं आणि कोणाला नाही करावं ह्याचं भान निश्चित मुंबईकरांना आहे. मी आजपर्यंत अनुभवलंय. तशीच परिस्थिती परभणीमध्ये पण आहे. परभणीचा महापौर सुद्धा महाविकास आघाडीचाच होईल. आणि या राज्यामध्ये पैशाच्या तालावर नाचणाऱ्याला जनता या ठिकाणी जागा दाखवील असं मला वाटतं. पण ह्या महापालिकेच्या निवडणुका आम्ही बघतोय. विधानसभेच्या झाल्या, काल नगरपालिकेच्या झाल्या आणि उद्या जिल्हा परिषदेच्या होऊ घातल्या. बघा, पैशाशिवाय मतदान नाही. भारतीय जनता पार्टीला तोंडच नाही मतं मागायला. शेतकऱ्याचे मतं मागायला नाही आणि महापालिकेचे नाही. कुठलं काम नाही केलं. 8.5 वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे, शिंदे भाजप. काय दिवे लावले त्यांनी सांगा. 8.5 वर्षात आम्ही 2.5 वर्षात उद्धव ठाकरे काय केले हे मी सांगितले. त्यामुळे त्यांनी मतं कोणत्या पैशावर मागा, फक्त पैशाच्या जोरावर मतं मागणं चालू आहे भाजपचं आणि महायुतीचं. त्यामुळे त्यांना भाजपला पैशावरच विश्वास आहे, जनतेच्या कामावर विश्वास नाहीये. यंत्रणा काय करणार? यंत्रणा काय, आता राजा बोले दल हाले, यंत्रणा त्यांच्या पायाखालीचं मांजर झाले. ती जसं म्हणतील तसं चालू आहे यंत्रणाचं. कारण प्रेशर आहे त्यांच्यावर. नाही तर उद्या उचलून फेकलं तिकडं, नाही तर तिकडं फेकलं. त्यामुळे लोकांना वाटतं मग जाऊ दे, काय करायचं आपल्याला, चालायला चल द्या, अशी परिस्थिती. तुम्ही सगळं कळवलं होतं की काही बंदुका आल्या, काही शस्त्र आली? नाही, आम्ही सगळं कळवलंय. पण पक्षाची, प्रशासनाची भूमिका ही बघायची दिसत्या. ते गांभीर्याने घ्यायला तयार नाही. जिथं महायुतीचे उमेदवार आहेत तिथं थोडं दुर्लक्ष काम चालू आहे. त्यांना थोडा फ्री हँड दिल्यासारखं चालू आहे. रात्री बाकीच्याला हाकलायचं काम चालू होतं आणि महायुतीच्या उमेदवाराचे पैसे वाटप होते तिथं त्यांना प्रोटेक्शन दिलं जात होतं. त्याच्यापेक्षा काय, 10ला सगळं बंद म्हणले आणि भाजपवाले पैसे वाढले. 10ला बंद झालं, हे का बरं 10 वाजता? म्हणून भाजप ही पैशाच्या जोरावर उड्या मारते. सत्ता आहे ना सगळी, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांच्या हातात आहे. त्यामुळे पैशाचा जरा त्यांना गर्व आलाय. पण त्या गर्वाचं घर आज ना उद्या खाली होईल. कारण ह्या देशावर मोगलांनी राज्य केलं, ह्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, ह्या देशामध्ये काँग्रेसची सत्ता होती. आज जरी भाजपची असली तरी सगळ्याला एक्सपायरी आहे हे लक्षात ठेवा. आज ना उद्या एक्सपायरी डेट ज्या दिवशी संपल भाजपची, त्या दिवशी भाजपवाल्या लोक दारात उभा करणार नाही. विरोधकांना टार्गेट करतात. रात्री काय झालं, काही काँग्रेसची उमेदवार आहेत त्यांच्या घरामध्ये झडती घेतली. जायचं ना त्यांनी ज्या मेन लोकांजवळ. त्यांना माहित नाही का, या ठिकाणच्या प्रशासनातल्या, पोलीस प्रशासन असो का महसूल प्रशासन असो, निवडणूक आयोगाचे अधिकारी असो, सगळ्याला माहिती पैसे कोणाजवळ आहेत, कोण पैसे वाटायले, त्यांच्याकडे का जात नाही, नको त्या लोकांकडे का जातात. म्हणजे दुसऱ्याला हराश करायचं आणि ह्यांना पाठबळ द्यायचं, अशा प्रकारची भूमिका सध्या चालू आहे प्रशासनाची.